उपासनेच्या माध्यमातून आत्मिक बळ मिळवून मानवी जीवनातील कर्तव्ये पूर्ण करत परमेश्वराची प्राप्ती करणे हा दत्त उपासनेचा मार्ग आहे. महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा सर्वाधिक प्रसार झाला. या कारणास्तव महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध अशी दत्तस्थाने आहेत. दत्त उपासनेला श्री नृसिंह सरस्वतीमुळे दत्त संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले. श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तात्रयांचे पहिले अवतार मानले जातात. कुरवपूर हे त्यांचे निवासस्थान होय. श्री टेंबेस्वामी गुहा ही गुहा निसर्ग निर्मित असून अतिशय प्राचीन आहे. या ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी 1910 मध्ये चतुर्थाश्रमीय चातुर्मास संपन्न केला. आता या ठिकाणी बांधकाम होऊन शिवमंदिर बांधले आहे. या ठिकाणी टेंबेस्वामी महाराजांनी प्रत्येक संकटावर रामबाण उपाय असलेले घोर कष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली. महाराज येथे तपश्चर्येला बसा. रांगत रांगत आज जाता येईल एवढी चिंचोळी वाट आहे. आतमध्ये केवळ एक माणूस बसू शकेल एवढी या गुहेची उंची व जागा आहे. फारशी गर्दी व मनुष्य स्पर्श न लाभलेल्या कुरवपूरच्या वातावरणात एक पवित्र आणि चैतन्य भरलेले आहे. ते तिथे जाणवतेच. कुरवपूर जिल्हा रायपूर, कर्नाटक हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे. या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी 14 वर्ष वास्तव्य केले. श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या 18 अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही गुहा आहे. धन्यवाद.